रामकृष्ण हरी. तर तुम्हा सगळ्यांचं एका नवीन ब्लॉगमध्ये खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार. तर माझी त्याचीच तयारी चालू आहे. तर सकाळची थोडीफार कामं मी आवरलेली आहेत, देवपूजा केलेली आहे. आता मला पूजेची मांडणी करायची आहे. विहान शाळेत गेलेला आहे, त्याचा डबा वगैरे सगळं मी बनवून त्याला पाठवून दिलं शाळेमध्ये. तर आता तो गेल्यानंतर मी पूजेची तयारी करते. म्हटलं की तो गेल्यानंतरच करते, नाहीतर तो मला अजिबात करू देत नाही. सकाळीच मी करणार होते लवकर, पण त्याची मध्ये लुडबुड चालूच असते. त्यामुळे मग म्हटलं की तो गेल्यानंतर आपण मांडणी करूया आणि संध्याकाळी वाचन वगैरे करते. मी सकाळीच मांडणी करते पूजेची. तर चला तर मग. मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार म्हणजे मला दिवाळीपेक्षा कमी नाही. मला तरी ही दिवाळीच वाटते. आणि मला खूप उत्साह असतो या दिवशी. तर आज मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार, त्यामुळे लवकर उठले, छोटीशी रांगोळी काढली बाहेर, घर सगळं स्वच्छ केलं आणि आता मांडणीला मी सुरुवात करते. सकाळी मी मांडणी करते आणि संध्याकाळी वाचन वगैरे करते. तर सगळं पूजेचं साहित्य मी जमा करून घेतलं एका ठिकाणी, म्हणजे सतत उठायला नको. एकटीनेच सगळं करायचं, म्हणजे या तयाऱ्या कराव्या लागतात. म्हणजे कोणतरी असेल आणून द्यायला तर मग ते बरं पडतं. त्यामुळे मग मी सगळे साहित्य एकाच ठिकाणी आणून ठेवते आणि मग आता पूजेला मी सुरुवात केली आहे. आधी मी पूजा करून घेतली होती घरातील देवघरामधली देवांची, आणि आता ही पूजेची मांडणी करते. तर इथे स्वस्तिक काढलं, चौरंग ठेवला त्याच्यावरती आणि कापड अंथरून घेतलं. त्यानंतर कळशीमध्ये 8 बाजूला हळदी कुंकवांची बोटे ओढून हे जे वस्त्र आहे देवीचं, साडी आहे, ती मी स्वतः शिवलेली आहे. माझ्याकडे पीस होता शिल्लक, तर त्याचंच मी तयार केलेलं आहे. खूपच छान. आणि नंतर मुखवटा घातला देवीला. तर विहान आता शाळेत गेलेला आहे, तर त्याला आधी शाळेत पाठवलं आणि नंतर म्हटलं की आपण मांडणी करूया, कारण का तो करू देत नाही अजिबात कुठलीच गोष्ट मला. आणि त्याच्यामध्ये लुडबुड असते, त्याला सगळं स्वतः करायचं असतं. त्यामुळे मग म्हटलं की आधी सगळं त्याचं आवरून देऊयात आणि मग पूजेला सुरुवात करूयात. तर मग निवांत आपल्याला पूजा करता येईल. तर आज म्हटलं की आपण साडी घालूयात. मला खूप छान वाटतं अशा, म्हणजे देवाचं काहीतरी असेल तर साडी वगैरे घालून सगळं करायला. तर इथे मी आता तांदूळ घेतलेले आहेत. इथे मी फक्त आधी कलश सजवून घेतला. त्याच्यानंतर इथे तांदूळ घालून अष्टदल कमळ काढून घेतलं आणि त्याच्यावरती कलशाची स्थापना केलेली आहे. खूप मस्त दिसत होता. आणि मी झेंडूची फुले आणली होती, तर त्याचाच मी हार बनवला होता छोटासा आणि खूपच छान दिसत होतं. तर इथे मी विड्याची पाने घेतलेली आहेत 2-2, त्याच्यावरती अक्षदा टाकून गणपती बाप्पांची स्थापना केली. त्यानंतर ही धनलक्ष्मीची माझ्याकडे मूर्ती आहे, त्याची पण स्थापना केली. हळदी कुंकू लावून घेतलं, वस्त्र घातलं. गणपती बाप्पांची स्थापना करताना ओम गं गणपतये नमः हा मंत्र म्हणायचा असतो आणि महालक्ष्मीची स्थापना करताना ओम लक्ष्मी नमः हा मंत्र म्हणायचा असतो. त्यानंतर वस्त्र घालून घेतलं आणि आधी मी पहिल्यांदा पूजा सुरुवात करण्यापूर्वी मी ही समई लावून घेतलेली होती. तर कोणत्याही पूजेची सुरुवात करताना आधी दीप प्रज्वलन करायचं आहे. अग्नीच्या साक्षीने आपल्याला पूजा करायची आहे, त्यामुळे आधी मी समई लावून घेतलेली होती. त्यानंतर देवाचं पुस्तक आहे, त्याची पण मी पूजा करून घेतली. त्यानंतर रांगोळी काढली. म्हटलं की नंतरच रांगोळी काढूयात, नाहीतर मग ते विस्कटत राहतं आपल्याला मांडणी करताना वगैरे. त्यामुळे छोटीशी रांगोळी काढली, जास्त काही मोठी काढली नव्हती मी. तर तुम्हा सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा. सबस्क्राईब केल्याने माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतील आणि लाईक केल्यामुळे ना सगळ्यांपर्यंत माझे व्हिडिओ पोचतील. त्यामुळे प्लीज लाईक करा व्हिडिओला.
तर इथे मी रांगोळी काढून घेतली. श्री महालक्ष्मी नमः असं लिहून घेतलं. तर इथे तुम्हाला हे उलटं दिसत असेल, कारण मी फ्रंट कॅमेऱ्याने शूट करते, त्यामुळे तुम्हाला हे उलटं दिसत असेल. तर मस्त अशी पूजा केलेली आहे. बाकीचं पण सगळं फळं वगैरे ठेवून घेतली, दूध, गूळ खोबरं, साखर असं ठेवून घेतलं आणि खूप छान वाटत होतं, प्रसन्न वाटत होतं. तर अशा पद्धतीने माझी पूजा झालेली आहे. तर संध्याकाळी मी वाचन करते, नैवेद्य वगैरे करते आणि सकाळी मांडणी करून ठेवते. तर खूपच छान दिसत होतं आणि प्रसन्न वाटत होतं. तर आज उपवास आहे गुरुवारचा, त्यासाठी मी शाबूवडे केले होते. खिचडी मला फारशी आवडत नाही, त्यामुळे मी जास्त करून खिचडी बनवतच नाही आणि मला खायला पण होत नाही खिचडी. पित्त वगैरे होतं आणि शाबूने पण होतं, शाबूवड्याने पण होतंच, पण मला ते खायला तरी होतं, ते अजिबात खायला होत नाही. त्यामुळे मग म्हटलं की शाबूवडे बनवूयात. तर मी बनवून घेतलेले आहेत. मस्त असे क्रिस्पी झाले होते शाबूवडे. तर असे तळून घेतलेले आहेत मंद आचेवर. तर विहानला मी सगळं आवरून घेतलं. विहानला शाळेतून घेऊन आले. तो आता झोपला आहे आणि मला जवळजवळ 3 वाजले फराळ करायला. त्याच्या आधी मी फक्त चहा घेतला होता. तर संध्याकाळी दिवा लावला देवाला. तर आता मला वाचन वगैरे सगळं करायचं होतं. संध्याकाळी तुळशीकडे दिवा लावला, देवाजवळ दिवा लावला आणि पूजेजवळसुद्धा सगळं तसेच पूजेजवळसुद्धा समई आणि आरती वगैरे सगळं लावून घेतलं संध्याकाळच्या वेळी. तर मला अजून नैवेद्य पण करायचा होता. तर म्हटलं की त्याच्या आधी आपण वाचन वगैरे करून घेऊयात, पूजा वगैरे करून घेऊयात. त्याच्यानंतर मग नैवेद्य दाखवून मग आरती करायची होती. तर विहान इथे आलाच लगेच. तर त्याला यायचंच असतं सगळ्या गोष्टींमध्ये, सगळं करायचंच असतं. तर आता मी वाचन करते, तर त्याला माझ्या मांडीवर बसायचं होतं, मी पण वाचणार असं त्याचं म्हणणं होतं. तर देवीची कथा वाचून घेतली मी, श्री महालक्ष्मीची. त्यानंतर विहान पण तो ऐकत बसला होता आणि हे कामावरती गेले होते, कारण संध्याकाळची यांची ड्युटी असते, त्यामुळे आम्ही दोघंच असतो संध्याकाळचं. तर मी इथे तांदळाची खीर बनवणार होते नैवेद्यासाठी. आधी वाचून घेतलं, त्याच्यानंतर म्हटलं की नैवेद्य बनवूयात आणि यासाठी मी 1-2 मोठे चमचे तांदूळ भाजून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये वेलची टाकली आणि हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. तर इथे दूध घेतलेलं आहे मी अर्धा लिटरपेक्षा थोडंसं कमी आहे. तर याला उकळी आल्यानंतर जे आपण पावडर केली होती तांदळाची, तर ती याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे. तर मोठंच वाटून घ्यायचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये हे ढवळत राहायचं, शिजवून घ्यायचं हे सगळं. आणि याच्यामध्येच वेलची मी टाकली होती ज्यावेळी बारीक करायचं होतं त्यावेळी, त्यामुळे वेलचीची पण चांगली पूड होते त्याच्यामध्ये. तर हे शिजवून घेतलेलं आहे. शिजल्यानंतर थोडंसं त्यानंतर साखर टाकायची आहे. आपल्याला आवश्यकतेनुसार आपण साखर टाकू शकतो. जास्त गोड हवी असेल तर जास्त टाकायची. तर हे चांगलं शिजवून घ्यायचं असं आणखी 5-10 मिनटं, म्हणजे दाट चांगली होते. खूपच भारी होते ही खीर. नक्की ट्राय करा अशा पद्धतीने. अगदी सोपी आहे आणि झटपट होते. त्यानंतर सगळं जेवण आवरून घेतलं, नैवेद्याचं ताट तयार केलं आणि आरती करायला घेतली. तर विहान आणि आम्ही दोघेच होतो आरती करण्यासाठी. तर त्याला पण आधी आरती घेतली त्याने आरतीचं ताट, त्याच्यानंतर म्हटलं की मला घंटी वाजवायची आहे, असं त्याचं सुरू असतं. एकही काम तो मला व्यवस्थित करू देत नाही, पण त्याला पण आवड आहे आरती वगैरे म्हणायची आणि तो म्हणतोसुद्धा. तर अशा पद्धतीने दोघांनी मस्त अशी आरती करून घेतली, नैवेद्य दाखवला. तर लहान मुलांना जर आपण अशा सवयी लावल्या आधीपासूनच, तर त्यांना पण खूप चांगलं वळण पडतं. त्यामुळे लहानपणापासूनच या सवयी लावणं खूपच गरजेचं आहे. आरती म्हणणे किंवा पूजा करणे, नमस्कार करणे, अशा म्हणजे चांगल्या सवयी लावणं खूपच गरजेचं आहे लहान मुलांसाठी. तर दोघांनी आम्ही मस्त अशी आरती म्हणून घेतली. तर त्याचा तुम्ही आवाज ऐकलाच असेल कसा म्हणतो आरती. तर खूपच मोठ्याने आणि उत्साहाने त्याचं सुरू असतं आरती वगैरे म्हणणं. तर त्यानंतर आरती झाली आणि नैवेद्य दाखवला, नमस्कार केला देवाला.
जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे व्हिडिओ ज्यावेळी मी अपलोड करते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे व्हिडिओ तुम्ही बघू शकाल. तर अशा पद्धतीने पूजा झालेली आहे. दोघांनीही नमस्कार केला आणि प्रार्थना केली देवीला, काही चुकलं असेल तर माफ कर सेवेमध्ये. तर अशा पद्धतीने पूजा संपन्न झाली.